सेलच्या स्टडीवरती जावं लागतं. ओके, बिकॉज बेसिकली दिस बायोइलेक्ट्रिकल सिग्नल इज जनरेटेड फ्रॉम दी ह्युमन सेल्स. ओके, आपली ही जी स्किन बनलेली आहे किंवा आपली जी बॉडीचा जो कोणताही ऑर्गन जो बनलेला आहे, कोणताही पार्ट जो बनलेला असतो तो बनलेला असतो सेल्सचा. ओके, काही टिश्यूज असतात आणि टिश्यूज मध्ये असतात सेल्स. ओके, आता हा थोडा बायोलॉजिकल पार्ट आहे. म्हणजे आपण कारण आपण सिन्स वी आर डीलिंग विथ दी biomedical equipments, we have to first understand from where actually these electrical signals are generated. So we are going towards now some of the fundamentals of the biological part of the human body, and it consists of a very tiny particle which is known as the human cell. And this human cell is actually originating the bioelectric signals. Okay, so it is very important to understand first how this human cell behaves, and after behavior, how it generates the electrical signal. Okay, so this is the human cell characteristics, human cell actually. Now it is nearly spherical. Okay, so human cell is having a shape of spherical size, spherical shape. Okay, and the diameter of this human cell is about 20 microns. Okay, याची जी साईज जी आहे ती साईज नेमकी किती असते तर ती असते 20 मायक्रॉन्स. Okay, which is very very small. Okay, and it has a property of semi permeability. आता सेमी परमिएबिलिटी म्हणजे काय तर आता बघा याच्यामध्ये हा जो मधला पार्ट जो आहे म्हणजे हा त्याचा इनर पार्ट झाला इथून इतका, आणि हा जो आहे हा त्याचा आउटर पार्ट झाला, याला म्हणतात मेम्ब्रेन. ओके, तर हे जे भरपूर असे सेल जे असतात ते असे जवळ जवळ असतात एकमेकांजवळ. ठीक आहे, आणि होतं काय की ह्या सेल्स मध्ये सेमी परमेबिलिटीचा ऑप्शन असतो. म्हणजेच काय तर या सेलमध्ये काही सबस्टन्स जे असतात ते आत येऊ शकतात आणि काही सबस्टन्स जे आहेत ते बाहेर पडू शकतात. ठीक आहे, तर म्हणून त्याला म्हटलेलं आहे सेमी परमिएबल. आणि हा मेम्ब्रेन जो आहे, हा जो मेम्ब्रेन आहे याची जाडी किती असते तर इट इज ऑलमोस्ट अबाउट 100 ऑर्मस्ट्रॉंग. ओके, म्हणजे हा इतका पातळ पदार्थ असतो मेम्ब्रेन त्या सेलच्या भोवती की त्याच्यामधनं काही सबस्टन्सेस बाहेर जाऊ शकतात, काही सबस्टन्सेस आत येऊ शकतात. ओके, तर आपला 10 आर्मस्ट्रॉंग म्हणजे डायमीटर ऑफ ॲटम असतो. ठीक आहे, तर 10 पट त्या ॲटमच्या डायमीटर पेक्षा मेम्ब्रेनची साईज जी असते ती जास्त असते. ओके, नाव व्हॉट इट कन्सिस्ट, याच्या सेलमध्ये आतमध्ये कोणते कोणते पार्ट असतात तर आपल्या कामाचं जर अंडरस्टँडिंग करायचा भाग येतो म्हणजे कोणता फक्त सायटोप्लाझ्म. नाव देर आर सो मेनी डिफरंट बॉडी पार्ट्स विच आर प्रेझेंट इन द सेल लाईक लायसोसोम, रिबोसोम, गोल्गी apparatus, then mitochondria. Okay, but we are not interested in these other parts of the cell. We are only interested in the cytoplasm, that is this cytoplasm, this part of the cell, and the nucleus, this part. Okay, so we are having only interest in these two parts of the cell, so you can forget about the other parts of the cell. Okay, so what is cytoplasm? So cytoplasm is actually a fluid substance. ओके, फ्लुइड सबस्टन्स म्हणजे काय की तो काय असतो, एक पाण्यासारखा पदार्थ असतो, पात्र पदार्थ असतो ज्याचे दोन पार्ट्स असतात, विच हॅज टू डिफरंट पार्ट्स. वन इज कॉल्ड ॲज ऑर्गेनेलिस अँड अनदर इज कॉल्ड ॲज इन्क्लुजन्स. ओके, सो व्हॉट इज ऑर्गेनेलिस? इट्स अ स्मॉल इंटरनल ऑर्गन्स ऑफ द सेल दॅट इज द लिव्हिंग सबस्टन्स. ओके, म्हणजे याच्यामध्ये काही जे सबस्टन्सेस जे प्रेझेंट असतात त्या सायटोप्लाझम मध्ये ते काही जिवंत असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये जीव आहे, जे लाईव्हलेस नाही आहेत. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तो जो पार्ट आहे ते काही ऑर्गनलेस आहेत आणि काही जे आहेत ते इन्क्लुजन्स. मग त्याच्यामध्ये काही जे सबस्टन्सेस असतात ते कोणते असतात, फॅट्स अँड कार्बोहायड्रेट्स. नाउ फॅट्स अँड कार्बोहायड्रेट्स आर दिस टू पार्ट्स विच आर लाईव्हलेस सबस्टन्सेस, ज्यांच्यामध्ये जीव नसतो. ठीक आहे, फक्त जीव असणारा घटक कोणता याच्यामध्ये, ऑर्गेनेलेस.
या सायटोप्लाझम मध्ये, ठीक आहे. अँड द सेकंड इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस सेल स्ट्रक्चर इज अ न्यूक्लियस. सो न्यूक्लियस इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज द कंट्रोल युनिट ऑफ अ सेल. जसं आपल्या कम्प्युटरमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतो CPU, विच इज कंट्रोलिंग ऑल द ऍक्टिव्हिटीज विद इन दी मायक्रोप्रोसेसर. तशाच प्रकारे तुमचा हा जो सेल आहे, ह्या सेलमध्ये कोण असतो? न्यूक्लियस, जो ह्या सगळ्या सेलचं काय करतो? ऑपरेशन करत असतो. ओके. नाउ दिस न्यूक्लियर इज हॅव्हिंग अ न्यूक्लियर मेम्ब्रेन filled with nucleoplasm. Okay. And this nucleus consists of a very important part which is called as RNA and DNA. Okay. Now at present I don't know the full form of RNA and DNA, but DNA मध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, DNA मध्ये पूर्ण शरीराची कार्बन कॉपी असते, म्हणजे ब्लूप्रिंट त्या ठिकाणी तयार असते. म्हणजे DNA एक्स्ट्रॅक्ट करून आपण कोणताही प्राणी जन्माला घालू शकतो, एवढी त्या DNA मध्ये ताकद असते. तर